बऱ्याच वेळा मुलांना बिझी ठेवण्यासाठी किंवा त्यांचे रडणे थांबावे म्हणून त्यांच्या हातात मोबाईल दिला जातो. मग आपणच आपल्या मुलांना मोबाईल ॲडिक्टेड म्हणजेच व्यसनी बनवत आहोत का? मला असं वाटतं आपण लहान मुलांना शुद्ध आहार, शुद्ध वातावरण देऊ शकत नाही, ते आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे. पण आपण त्यांच्या हातात मोबाईल किती वेळ देऊ शकतो हे आपण ठरवू शकतो आणि यावर कंट्रोल करू शकतो. ज्या आईवडिलांना त्यांच्या मुलांना द्यायला वेळ नसतो असे पालक त्यांच्या मुलांच्या हातात आयपॅड, मोबाईल देतात. मुलांनी एका जागी बसून जेवावे, त्यांनी बिझी राहावं किंवा त्यांचे रडणे थांबावे म्हणून त्यांच्या हातात मोबाईल दिला जातो. एका स्टडीमध्ये, एका अभ्यासामध्ये असे दिसून आले आहे की 6 वर्ष किंवा 6 वर्षाच्या खालील मुलांना मोबाईल दिल्यामुळे जसजसे ते मोठे होतात तसतसे त्यांची स्मरणशक्ती कमी होते आणि अशी मुलं चिडचिडी होत जातात. ते एका ठिकाणी लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. एकाच वेळी त्यांच्या डोक्यात खूप गोष्टी चालू असतात. अशी मुलं प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींसाठी चिडतात, रागावतात आणि ही त्यांची मनस्थिती त्यांच्या पालकांमुळे झालेली असते. मी स्वतः अशी कितीतरी उदाहरणे बघितली आहेत की जेव्हा लहान मुलांना काही भरवायचं असेल तेव्हा त्यांच्या हातात आधी मोबाईल दिला जातो, मग त्याला भरवायला सुरुवात करतात. मग ते लहान मूल मोबाईल बघण्यात बिझी होऊन एका जागेला शांत बसते आणि मग त्याची आई तिला हवा तेवढा खाऊ त्याला भरवत असते, त्याची भूक किती आहे हे जाणून न घेता. मग आपणच आपल्या मुलांना व्यसनी बनवत आहोत का, मोबाईल ॲडिक्टेड? मी आज या व्हिडिओमध्ये फक्त प्रॉब्लेम्सच नाही तर सोल्युशनही सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हा व्हिडिओ त्या लोकांसोबतही शेअर करा ज्यांच्या घरी लहान मुलं आहेत. बाहेरच्या देशामध्ये एक सर्वे केला गेला, एक अभ्यास केला गेला ज्याला नाव देण्यात आले होते जनरेशन अल्फा म्हणजेच जेन अल्फा. ज्या मुलांचा जन्म 2010 ते 2024 यामध्ये झाला आहे, या मुलांवर हा अभ्यास केला गेला आहे. ही मुलं साधारणतः 13 ते 14 वर्षाची असतील. या मुलांच्या बाबतीत बऱ्याच टीचर्सचे मत घेतले आहे आणि त्यांचे म्हणणे आहे की ही पिढी सगळ्यात बिघडलेली पिढी आहे. त्यांनी अशी काही लक्षणे सांगितली आहेत जी लक्षणे आपल्या देशातल्या मुलांमध्ये सुद्धा दिसून येतात आणि खरंच हे खूप काळजी करण्यासारखे आहे. चला तर मग बघूयात ती लक्षणे कोणती आहेत. यामधले पहिले लक्षण आहे डिप्रेशन अँड एन्झायटी म्हणजेच नैराश्य आणि चिंताग्रस्त. ह्या जेन अल्फामधील मुलं सगळ्यात जास्त नैराश्य आणि चिंताग्रस्त आहेत. बऱ्याच सर्वेमध्ये हे दिसून आले आहे की 6 वर्षाची मुलं, 8 वर्षाची मुलं चिंताग्रस्त आहेत आणि ते स्वतःचा जीव देण्याचाही प्रयत्न करतात. या वयामध्ये त्यांना कसली चिंता आणि कसले नैराश्य आहे काही कळत नाही. तुम्ही ही बातमी ऐकलीच असेल. 2024 यूपीमध्ये तामिनी हिचा कार्टून बघता बघता जीव गेला कारण हार्ट अटॅक. 2020 इजिप्तमध्ये 12 वर्षांचा मुलगा पबजी गेम खेळता खेळता अचानक खाली पडला आणि त्याचा जीव गेला कारण हार्ट अटॅक. इतक्या कमी वयामध्ये हार्ट अटॅक येण्याची काय कारणे आहेत ते आपण पुढे बघणारच आहोत. यामधले दुसरे लक्षण आहे टँट्रम्स म्हणजेच राग येणे. या वयोगटातील मुलांमध्ये खूप राग येणे, चिडचिडपणा आणि हट्टीपणा बघायला मिळतो. फक्त टीव्हीमध्ये कार्टून नाही लावत म्हणून वस्तू फेकतात. स्वतःच्या मनासारखं काही नाही झालं तर स्वतःला मारून घेतात, भिंतीवर डोकं आपटतात, असे प्रकार बघायला मिळतात. यामधले तिसरे लक्षण आहे डमनेस म्हणजेच मूकपणा. बाहेरच्या देशात, या जगात सध्या हे बघितले जात आहे की बरेच टीचर्स कंटाळून राजीनामा देत आहेत कारण या वयोगटातील मुलांना साधी भाषा नीट येत नाही, साध्या स्पेलिंग्स येत नाहीत, गणित विषय कठीण वाटतो आणि यात भर म्हणजे टीचर्सना ही मुलं उलट उत्तरे देत असतात. तुम्ही तुमच्या आजूबाजूला, तुमच्या नातेवाईकांमध्ये अशी लहान मुलं बघितली असतील. पण आपला देश सोडल्यास बाहेरच्या देशांमध्ये या वयोगटातील मुलांच्या मेंटल हेल्थ प्रॉब्लेम्सवर बरेच निरीक्षण करण्यात आले आहेत, बरेच अभ्यास करण्यात आले आहेत. या वयोगटातील आपल्या देशातल्या मुलांची सुद्धा हीच स्थिती आहे. अमेरिका, युरोप यासारख्या सगळ्या देशांमध्ये हे रिसर्च केले गेले आहेत, निरीक्षण केले गेले आहे. यामध्ये एक गोष्ट कॉमन निघाली ती म्हणजे आयपॅड. म्हणून या पिढीला आयपॅड पिढी असेही म्हटले जाते.
आता तुम्ही म्हणाल आयपॅड हे तर खूप आधीपासून यूजमध्ये आहे, मग आत्ताच त्याचा परिणाम मुलांवर का होत आहे? तर मग बघूयात आयपॅड आणि मोबाईल यामुळे मुलांवर काय परिणाम होतो ते. मोबाईल किंवा आयपॅडमुळे होणारा पहिला प्रॉब्लेम आहे ओव्हर स्टिम्युलेशन ऑफ ब्रेन, म्हणजेच मेंदूला जास्त उत्तेजन करणे. 2023मध्ये अचानक पॅरेंट्स म्हणजेच लहान मुलांचे पालक कंप्लेंट करायला लागले की फेमस कार्टून कोकोमेलन बघितल्यामुळे त्या लहान मुलांच्या मेंदूची डेव्हलपमेंट थांबली आहे, स्लो झाली आहे. ते भाषाही नीट बोलत नाहीयेत आणि सगळ्यात महत्त्वाचं ते कार्टून बघून न दिल्यामुळे त्यांना खूप राग येतो, ते खूप ॲग्रेसिव्ह होतात आणि स्वतःला मारून घेतात, जसे की ते एखादं लहान मूल नसून एखादं व्यसनी असावे. अशी लक्षणे तुम्हाला त्या मुलांमध्येही बघायला मिळतील जे दिवसभर रील्स आणि शॉर्ट्स बघत असतात. एका अभ्यासात तर हे पण समोर आले आहे की एक लहान मूल 3 तास शॉर्ट्स आणि रील्स बघत असतात आणि सतत मोबाईल किंवा आयपॅडवर कॉन्टेंट बघितल्यामुळे स्मरणशक्ती वाढवणे, गंभीर विचार करणे, निर्णय घेणे, अनुभव घेणे ह्या ज्या गोष्टी मेंदूमध्ये ब्रेनमध्ये डेव्हलप व्हायला पाहिजेत ते होऊ शकत नाहीत. आणि ही मुलं बाहेर न पडल्यामुळे सामाजिक कौशल्य जसे की नवीन मित्र बनवणे, स्वतःचे प्रॉब्लेम स्वतः सोडवणे असे साध्या गोष्टी पण करू शकत नाहीत. आणि यामुळेच एकटे राहून निराश आणि चिंताग्रस्त होऊ लागतात. कार्टूनचं म्हणाल तर बऱ्याच डॉक्टरांचे हे म्हणणे आहे की कार्टून्समध्ये ते कलरफुल दिसावे, मुलांना आकर्षक दिसावे म्हणून खूप भडक कलर यूज केले जातात आणि हालचाल वेगाने केली जाते. यामुळे लहान मुलं कार्टून बघण्यासाठी व्यसनी होत आहेत. असे कार्टून मुलांच्या मेंदूमध्ये काही भाग ॲक्टिवेट करतात. मग अचानक टीव्ही बंद केल्यामुळे ही मुलं ॲग्रेसिव्ह होतात, चिडचिडे होतात. म्हणून डॉक्टर सल्ला देतात की पालकांनीही लहान मुलांसोबत कार्टून बघावे आणि जर ते शक्य नसल्यास ॲटलिस्ट ते कोणतं कार्टून किती वेळ बघत आहेत यावर लक्ष ठेवावे. कारण कार्टून बघणे चुकीचे नाही. जर ते योग्य पद्धतीने दाखवले गेले तर तेच कार्टून लहान मुलांचे शिकण्याची आणि विचार करण्याची क्षमता वाढवू शकतात. काही कार्टून जे स्लो असतात आणि त्यातून काही शिकवण मिळत असेल तर ते कार्टून चांगले आहेत. इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन कल्चर. बघा, या वयोगटातील पिढी हे सगळ्यात श्रीमंत पिढी आहे असे मानले जाते. कारण या मुलांना काहीही काम न करता त्यांना जे हवे ते त्यांच्या हातात मिळते. यामुळे त्या मुलांना त्या गोष्टींची कदर राहत नाही. आपल्या वेळेस आपल्याला एखादी वस्तू किंवा खेळणे हवे असायचे तेव्हा आधी चांगला अभ्यास कर, चांगले मार्क्स येऊ दे, मग मिळेल असे म्हटले जायचे. तेव्हा आपण चिडत असायचो. पण आज त्याच सवयींमुळे आपल्यामध्ये मेहनत करण्याची क्षमता, संयम किंवा चिकाटी निर्माण झाली आहे. आपण त्या काळातले आहोत जिथे आपल्याला एक कार्टून बघण्यासाठी दररोज संध्याकाळची वाट बघायला लागायची. मोबाईल, आयपॅड तर दूरच, पण एक चॉकलेट जरी हवे असेल तर आधी अभ्यास पूर्ण कर मगच मिळेल असे म्हटले जात होते. पण आज प्रत्येक लहान मुलाच्या हातात आयपॅड किंवा मोबाईल आहेच. बाहेरचं खाऊ वाटलं तर ऑनलाईन फूड कसं ऑर्डर करायचं हे माहीत आहे. एकटे वाटत असेल तर व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम आहेच. खूप बोर होत असेल तर मूवी बघण्यासाठी किंवा कार्टून बघण्यासाठी नेटफ्लिक्स, यूट्यूब, प्राईम व्हिडिओ हे आहेच. आणि हे सगळं हाताच्या बोटांवर आहे. म्हणूनच या पिढीची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. मोबाईल आणि आयपॅड यांच्यामुळे होणारा तिसरा प्रॉब्लेम म्हणजे लॅक ऑफ स्लीप, म्हणजेच झोपेची कमतरता असणे. जसे मी तुम्हाला आधीही सांगितले आहे, 2024 UPमध्ये 5 वर्षाची मुलगी कामिनी हिचा कार्टून बघता बघता जीव गेला कारण हार्ट अटॅक. आणि 2020मध्ये इजिप्तमध्ये 12 वर्षांचा मुलगा PUBG गेम खेळता खेळता अचानक खाली पडला आणि त्याचा जीव गेला कारण हार्ट अटॅक. जी मुलं 7 तासांपेक्षा कमी झोपतात त्यांच्या हृदयाचे आरोग्य धोक्यात असते आणि त्यांचा BP सतत वाढत असतो. कारण मुलं दिवसभर जी काही ॲक्टिव्हिटी करतात त्याची झीज शरीर रात्रीच्या झोपेत भरून काढत असते. बॉडी हील होत असते. ह्या मुलांची पिढी रात्रीच्या वेळेत ही मोबाईल बघत असल्यामुळे, सतत लाईट डोळ्यावर पडत असल्यामुळे मेंदूला हा मेसेज जातच नाही की रात्र झाली आहे आणि झोप यायला हवी आहे.
यामुळे कमी झोप येणे, निद्रानाश होणे असे आजार होतात आणि हृदयाचेही आजार वाढू शकतात. आता आपण बघूयात की यावर उपाय काय आहेत. आपल्या वेळेस आपल्याला जेव्हा काही नवीन शिकायचे असेल तेव्हा आपल्याला ट्युशन्सला किंवा कोर्सेसला जावे लागत होते. पण या मुलांना हे सगळं एकाच ठिकाणी मिळत आहे, कारण यांचा जन्मच टेक्नॉलॉजीमध्ये झाला आहे. जर या मुलांनी चांगल्या गोष्टी बघितल्या, शिकल्या तर ते अपेक्षेपेक्षा जास्त हुशार आणि यशस्वी होऊ शकतात. त्यांची कमजोरीच त्यांची ताकद बनू शकते. आज एका क्लिकवर त्यांच्यासाठी यूट्यूब कोर्सेस आहेत, शिक्षणासाठी ॲप्स आहेत. ही मुलं मैदानी खेळ खेळत आहेत का, नवीन मित्र बनवत आहेत का, त्यासाठी त्यांना प्रेरणा द्या. तसेच एखाद्या मुलाला क्रिकेट किंवा दुसरा कोणताही खेळ आवडत असेल तर त्या खेळामधले क्लासेस त्यांना लावा, त्यासाठी त्यांना प्रेरणा द्या, त्यासाठी मोटिवेट करा. लहान मुले कोणत्या ॲपमध्ये किंवा कोणत्या प्लॅटफॉर्मवर काय बघत आहेत यावर पालकांनी लक्ष ठेवणे गरजेचे आहे. मला असं वाटतं आपण या लहान मुलांना शुद्ध वातावरण, शुद्ध आहार देऊ शकत नाही, ते आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे. पण मुलांच्या हातात मोबाईल किती वेळ द्यायचा हे आपण नक्कीच ठरवू शकतो, कंट्रोल करू शकतो. त्यामुळे दिवसातून एकदाच मोबाईल हातात देणार असे सांगा आणि ती वेळ ठरवा. अमेरिकेमध्ये लहान मुलांचे डॉक्टर प्रेस्क्रिप्शनवर गोळ्या औषधे लिहून देताना मुलांना दररोज 2 तास बाहेर खेळायला घेऊन जा हे सुद्धा लिहून देतात. ही वेळ आपल्यावर येऊ देऊ नका. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि त्या पालकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा ज्यांच्याकडे लहान मुले आहेत. थँक्यू.